नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, नीट यूजी 2026 ची परीक्षा काल 3 मे 2026 रोजी संपली आणि एकंदरीत जो पेपर आलेला होता त्यावर जर चर्चा करायचं ठरवलं तर आपल्या असं निदर्शनास येते की बायोलॉजी हा पेपर अत्यंत इझी अशा स्वरूपाचा होता, परंतु त्यातील काही प्रश्न हे ट्रिकी स्वरूपाचे होते. ॲझम्पशन प्रिझम्पशन्सच्या अनुषंगाने विचारण्यात आलेले होते आणि केमिस्ट्री हा पेपर सुद्धा इझी होता आणि फिजिक्स हा जो विषय आहे तर हा इझी टू मॉडरेट अशा प्रकारचा हा पेपर होता. एकंदरीत 2026 नीट यूजीचा पेपर हा इझी टू मॉडरेट असल्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत पेपर अत्यंत सोपा होता. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी पेपर अत्यंत कठीण असा असल्यामुळे कट ऑफ जो आहे तो लो गेलेला होता आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे पेपर जो आहे आणि तुम्हाला आलेले जे मार्क्स आहेत तर आपला जो नंबर आहे, मग ते एमबीबीएस असेल वा इतर कोणतेही हेल्थ कोर्सेस असतील, या हेल्थ कोर्सेसला नंबर लागण्यासाठी आपला ऑल इंडिया रँक किती आहे यावरच सर्व काही अवलंबून आहे. आपल्याला मार्क्स किती पडले यापेक्षा आपला ऑल इंडिया रँक किती आला यावरच संपूर्ण प्रक्रिया डिसाईड केली जाते. महाराष्ट्राचा जर विचार केला तर सीईटीसीच्या माध्यमातून 85% जागा भरल्या जातात आणि उर्वरित 15% जागा या एमसीसीच्या वेबसाईटवरून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून भरल्या जातात. आपण जर पाहिलं तर एनटीएच्या अधिकृत एक्स हँडलवर एक ट्विट त्यांनी केलेलं आहे की यावर्षी नीट यूजी 2026च्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये यावर्षी नीट 2026 यूजी या परीक्षेत 22,75,011 विद्यार्थी या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं होतं. त्यापैकी ऍक्च्युअल परीक्षेला 22,05,035 विद्यार्थी यांनी परीक्षा दिलेली आहे आणि जवळपास 69,976 विद्यार्थी हे परीक्षेसाठी अनुपस्थित राहिलेले आहेत. आता एकंदरीत जे 22,05,035 विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिलेली आहे तर यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामधून जवळपास 10 ते 11% विद्यार्थी, 11-12% विद्यार्थी हे महाराष्ट्रातून परीक्षा देतात आणि त्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रातून जवळपास 2,60,000 ते 2,65,000 पर्यंत विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. यावरून आपल्या एक असंही निदर्शनास येते की मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षी जवळपास 65 ते 69,000 विद्यार्थी त्यांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता आणि त्याच तुलनेत यावर्षी काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जवळपास 60 ते 65,000 विद्यार्थी हे भाग घेतील असं एक अंदाजे कयास आपल्याला लावता येईल. मागच्या वर्षी पेपर हार्ड असल्यामुळे कट ऑफ लो गेलेला होता, परंतु यावर्षी पेपर हा अत्यंत सोपा इझी टू मॉडरेट असल्यामुळे हा जो कट ऑफ आहे हा वाढणार हे निश्चित आहे. परंतु तो कट ऑफ किती वाढू शकतो याचा एक जो अंदाज आहे तो अंदाज आपण जर काढला तर यावर्षी 60 ते 80 मार्क या दरम्यान कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत 2025च्या कट ऑफचं कॅटेगरी वाईज कट ऑफचा जर विचार केला तर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी पेपर हा कठीण असल्यामुळे ओपन कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे ज्याचा ऑल इंडिया रँक 47,806 होता व त्याला 495 मार्क्स मिळालेले होते. तर या मार्क्समध्ये जवळपास 60 ते 80 मार्क जर त्याच्यापेक्षा जास्त एक असतील तर त्या विद्यार्थ्याला एमबीबीएसची सीट मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तसेच इतर ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीचा जर आपण चर्चा करू, ओबीसी या कॅटेगरीचा मागच्या वर्षी 48,507 ऑल इंडिया रँक या रँकवर एमबीबीएस साठी सीट मिळालेली आहे. त्याला 490 मार्क्स मिळालेले होते. त्यानंतर विजय या कॅटेगरीसाठी मागच्या वर्षी 90,519 या ऑल इंडिया रँकवर एमबीबीएसची सीट्स मिळालेली होती आणि विजय या कॅटेगरीसाठी 467 मार्क त्या विद्यार्थ्याला मिळालेले होते. एनटीबी या कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 1,24,604 आणि त्याला मार्क्स 447 होते. त्या विद्यार्थ्याला एमबीबीएस सीट मिळालेली आहे. त्यानंतर एनटीसी याचा ऑल इंडिया रँक 56,484 या ऑल इंडिया रँकवर आणि 483 मार्कवर एमबीबीएस सीट मागच्या वर्षी मिळालेली आहे. एनटीडी या कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 50,765 आणि मार्क्स 485 या मार्क्सवर त्याला एमबीबीएस सीट मिळालेली आहे. एससी या कॅटेगरीमध्ये
ऑल इंडिया रँक 1,60,558 आणि मार्क्स 424 या मार्क्सवर MBBS सीट्स मिळालेली आहे. ST या कॅटेगरीसाठी 3,43,011 या ऑल इंडिया रँकवर आणि 341 मार्क्सवर MBBS सीट मिळालेली आहे. आणि SEBC म्हणजे स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास या प्रवर्गासाठी ऑल इंडिया रँक 56,135 आणि मार्क्स 480 या मार्क्सवर मागच्या वर्षी MBBS सीट्स मिळालेली आहे. परंतु 2024 आणि 2025 या तुलनेत जर विचार केला तर 2024च्या तुलनेत आणि 2025चा पेपर जो टफ होता त्या तुलनेत या वर्षीचा पेपर हा इझी टू मॉडरेट असल्यामुळे निश्चितच या वर्षीचा कट ऑफ हा वाढणार आहे आणि तो कट ऑफ 60 ते 80 मार्कच्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे. हे आपण एक प्रिडिक्शन काढलेलं आहे. ऍक्च्युअली रिझल्ट लागल्याच्या नंतर वस्तुस्थिती ही निदर्शनास येणारच आहे, परंतु या अंदाजावरून आपला एक्सपेक्टेड कट ऑफ किती आहे आणि आपण सेफ झोनमध्ये आहोत किंवा नाही याचा एक अंदाज आपण काढू शकतो. तर त्या अनुषंगाने आपल्याला किती मार्क्स आलेले आहेत त्या अनुषंगाने आपण कमेंट बॉक्समध्ये आपला कॅटेगरी त्याचबरोबर आपले मार्क्स नमूद करावे, जेणेकरून महाराष्ट्रातून किती विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीवर आहेत त्यावरून आपल्याला एक अंदाज काढता येईल. नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सीच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना त्याचबरोबर होतकरू विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये काउन्सिलिंग सेवा देण्यात येते. त्या अनुषंगाने ज्यांना आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन होणे आहे त्यांनी त्यांचा नंबर आणि नाव गाव नमूद करून कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे, जेणेकरून त्यांना फ्री व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करता येईल आणि त्यांना मोफत हे मार्गदर्शन मिळेल. ज्यांना पेड काउन्सिलिंग करायचे आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. तर शक्यतो ही माहिती जर आपल्याला आवडली तर निश्चित व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पाठवा. आज येथेच थांबू. धन्यवाद.